संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात संत निरंकारी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे 105 दात्यांनी पुढे येत योगदान देत राष्ट्रहिताच्या कार्याला हातभार लावलाय। संत निरंकारी मिशनच्या सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या कृपाआशीर्वादानं सध्याची परिस्थिती पाहता संपूर्ण जगात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं। त्याच अनुषंगानं रक्त नाल्यांत नाही तर मानवाच्या नसांमध्ये व्हावे या हेतूनं जेल रोड या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं। आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकणे, झोनल प्रमुख जनार्दन पाटील, नाशिकचे संयोजक गुलाब पंजवानी आदी मान्यवरांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ यावेळेस करण्यात आला। याप्रसंगी प्रभाग सभापती प्रशांत दिवे, नगरसेवक राहुल दिवे, मीरा हंडगे, मंगला आढाव, तुकाराम वारघडे आदी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते। संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन नाशिक आणि संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट ब्लड बँक विलेपार्ले यांच्या संयुक्त विद्यमात जेल रोड येथील समाज मंदिरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं। साधकांचा चांगला उत्साह आणि प्रतिसाद यावेळेस दिसून आला। तसेच संत निरंकारी मंडळ नाशिक सेवादल संचालक गुरुदास शेटकर यांच्या मार्गदर्शनात सेवादल बांधवांनी शिबिरात उत्कृष्ट कार्यही केलं। यावेळेस 105 साधकांनी रक्तदान केलंय। उपस्थितांचे आभार जेल रोड संगतचे इंचार्ज जयकुमार घोडके यांनी मानलेले आहेत। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, नाशिक। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।